मित्रांनो, 100 मीटरसाठी काय महत्त्वाचं आहे आणि काय करू नये आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्हाला भरतीला जेवढे मार्क पडतात तेवढे पडणारच, आणि जर तुमचं लक चांगलं असलं तर त्यापेक्षा 2 मार्क जास्त पडतील. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही 70 मीटर नंतर खेचायला जाता तर तुम्ही खेचू नये. कारण की काय, गाडीची स्पीड तुम्ही बघितली असेल 100 असते. 100ची स्पीड ही आपण गाडीला डायरेक्ट अचीव करतो का? नाही. तर स्टार्टिंगपासून गाडी हळूहळू धावते आणि ती एका विशिष्ट अंतरानंतर ती 100 स्पीड तिची गाडीची फुल होते आणि आपण 100 स्पीडपेक्षा गाडी अजून ओढू शकत नाही. तसंच आपल्या बॉडीला एक लिमिट असते. आपण आपल्या बॉडीला जर ओढायचा प्रयत्न केला तर ती गाडी ओढणार नाही. तर मित्रांनो, काय करायचं आहे तुम्हाला, 30 मीटर नंतर तुमच्या बॉडीला ही पूर्ण स्पीड प्राप्त झालेली असेल. 30 मीटर नंतर ती स्पीड तुम्हाला मेंटेन ठेवायची मित्रांनो. त्यामध्ये अजिबात खेचू नका, आणि जर तुम्ही खेचायचा प्रयत्न केला तर तुमचा टायमिंग अजून जास्त वाढेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची हँड मुवमेंटची प्रॅक्टिस पाहिजे मित्रांनो. आता भरती जवळ आलेली आहे आणि तुमचे हात भरले जातात. 100 मीटरला हाताने खेचायचा प्रयत्न करतात, तर तुम्ही हाताची प्रॅक्टिस पाहिजे. मुलांनी 15 सेकंदाचे 3 सेट असे हाताचे मारले पाहिजे आणि मुलींनी 20 सेकंदाचे 3 सेट मारायचे रोज, जेणेकरून तुम्हाला हाताला प्रॅक्टिस होईल. कारण की हाताची जेवढी मुवमेंट होते फास्ट, तेवढे पायाची सुद्धा होत असते. तिसरी गोष्ट म्हणजे बॉडी पोश्चर आणि फेस एक्सप्रेशन सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि त्यामुळे तुमची 100 मीटर टायमिंग कमी होऊ शकतो. बरेच वर्ल्ड ॲथलीट जेव्हा 100 मीटर धावतात तेव्हा चेहऱ्यावरती असा सिंपल असा लुक असतो, आणि जेव्हा आपण 100 मीटरला धावतो तेव्हा आपला चेहरा एकदम असा असतो. असा तुम्ही 100 मीटरला अजिबात करायचं नाही. एकदम चेहरा तुमचा नॉर्मल ठेवायचा आहे, होऊ शकतो. अजून एक गोष्ट, तुमचा रिॲक्शन टायमिंग म्हणजे जर तुम्हाला रेडी सेट गो सांगितलं तेच सुटलं पाहिजे. कधी कधी तुम्हाला रेडी गो सांगतात, कधी कधी सेट गो सांगतात. तुम्हाला कोणतंही बोललं तरी त्याची प्रॅक्टिस पाहिजे. तर ही प्रॅक्टिस तुमच्या शरीराला नाही तर तुमच्या मेंदूला पाहिजे. तर तुमच्या मेंदूला प्रॅक्टिस कधी होईल, जर तुम्ही आता थोडे दिवस राहिले तर थोड्या दिवसात काय करा, तुमच्या शरीराला प्रॅक्टिस ठेवा. तुमच्या आई वडिलांना किंवा तुमचे भाऊ बहीण असतील किंवा तुमचे मित्र असतील त्यांना फक्त बोलायला सांगा रेडी सेट गो किंवा सेट गो. तुम्ही 10 मीटरच्या स्प्रिंटा मारा. 10 मीटरची स्प्रिंटा मारल्या आणि त्यामध्ये तुम्ही रेडी सेट गो बोलायला सांगा. म्हणजे सेट गो बोलल्यावरती तुमची अशी हालचाल झाली पाहिजे. तुमची श्वास कसा असला पाहिजे, तर तुम्ही जेव्हा श्वास घेता तेव्हा तो पूर्ण शरीरात भरून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही 100 मीटर रेस स्टार्टच्या अगोदर पूर्ण शरीरात श्वास जेवढा भरायचा आहे तेवढा भरून घ्यायचा आहे, आणि तो फक्त तोंडाने सोडायचा आहे. का तर शरीरात 100 मीटरला आपली नेहमी एरोबिक एनर्जी यूज होत असते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि कसा सोडायचा आहे, तर फू 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 अशी सोडायची आहे, जेणेकरून तुमचा 100 मीटरचा टायमिंग हा कमी येईल मित्रांनो. जय हिंद. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. भेटूया नेक्स्ट